स्टार्ट आहे. प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेची स्थापना आज अयोध्या नगरीत होत आहे. त्यानिमित्त सकाळचा टाइम आहे. मी परतवाडा शहरात लोक काय नेमका हर्ष उल्हास आहे आणि कशा पद्धतीत तयार केला याचा पुरा आढावा. मी सध्या जयस्तंभ स्थित आहे. तुम्ही जर पाहत असाल तर जयस्तंभवर मोठ्या प्रमाणात सध्या भगवे ध्वज लागले. भगवे ध्वजानं संपूर्ण नगरी जी आहे हे न्हावून निघाल्या. प्रत्येक ठिकाणी भगवे ध्वज आहेत. शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराजचा अश्वारूढ पुतळा त्याला चांगल्या पद्धतीने सजवलं असून प्रत्येक ठिकाणी जे लोक आहेत हे भगवे ध्वज लावल्यात. आता आपण बाकीच्या परतवाडा शहरात येतो आणि परतवाडा शहरातही कोणत्या पद्धतीचं धार्मिक वातावरण आहे याचा पूर्ण आढावा घेऊ. प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा आज अयोध्या नगरीत स्थापन होत आहे. भारतातल्या प्रत्येक गावात आज जो आनंद आहे ना तो आनंद वेगळाच आहे. त्या प्रत्येक आनंदाचा साक्षीदार व्हायसाठी शहरातले मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आज सकाळचा टाइम आहे. प्रभू रामचंद्राची भव्य असं एक सुंदर असं स्वरूप घेऊन या शहरातून प्रभात फेऱ्या काढत आहेत. रोजचा जो चेहरा पाहिला तो व्यापारी वर्ग असणारा चेहरा आजचा बन्सल नगर निवासी सर्व आजचा जो हा सोहळा रामशेठ या मूर्तीचं नाव रामच आहे. कैसा का आनंद येता है सांगा जरा. बहुत मजा आ रहा है. राम भगवान की प्राण प्रतिष्ठा अयोध्या में हो रही है. उसका यहाँ पर हम बंसल नगर वाले सब परिवार एक ही है. सब बहुत आनंद ले रहे हैं. आज हमारे इसकी कोई सीमा नहीं है खुशी की. राम काज कीने बिनु मोहि का विश्राम, भय प्रकट कृपाला दीन दयाला कौशल्य हितकारी. जो आनंद अयोध्या में आज से 5000 वर्ष पूर्ण हुआ पहले हुआ होगा, वही आनंद, वही उत्साह, वही जोश आज पूरे भारतवर्ष में है. और उसी जोश में हम बंसल नगर निवासी एक हमारा छोटा सा सहभाग लेकर के आनंद ले रहे हैं. और हम सभी से यही चाहते हैं कि सभी लोग अपने घर में आज दिवाली मनाएं, अपने घर पे दीपक जलाएं और जय श्री राम का नारा लगाएं. जय श्री राम. हमारे राम जी जो आ रहे हैं आज 5000 वर्षों के बाद, हमारी घनी तपस्या का फल आज हमको मिलने जा रहा है. हमारे राम जी विश्व कल्याण के लिए आ रहे हैं. इसमें भारत का नहीं, हिंदुस्तान का नहीं, पूरे विश्व का कल्याण होगा. जन जन को सुखी बनाएंगे जब राम लला आएंगे. रामचंद्र की. आज 500 साल का वनवास पूरा हुआ. अयोध्या में भगवान श्री राम रामलला का मंदिर आज बना है. जो सारे हिंदुओं का बहुत दिनों से आज ख्वाब था वो आज ख्वाब पूरा हुआ है. एक 2 लाइन का भजन मैं सुनाता हूँ. नगरी नगरी द्वारे द्वारे बाजत है बधैया. नगरी नगरी द्वारे द्वारे बाजत है बधैया. मंदिर बनो श्री राम लला को, मंदिर बनो श्री राम लला को. अयोध्या नगरिया, नगरी नगरी द्वारे द्वारे बाजत है बधैया. मंदिर मंदिर द्वारे द्वारे बाजत है बधैया. प्राण प्रतिष्ठा राम लला की अयोध्या नगरिया. नगरी नगरी द्वारे द्वारे पलके ही पलके बिछाएंगे. आज राम मेरे घर आए हैं. आज मेरे घर आए हैं. फूलों में सज रहे हैं श्री राम लला बिहारी. फूलों में सज रहे हैं श्री राम लला बिहारी. और संग सज रही है श्री जनक की दुलारी. और संग सज रही है श्री जनक दुलारी. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे श्री रघुनाथाय नाथाय सीताय पतयेतम श्री रामचंद्र भगवान की जय. साक्षात मस्तकावर प्रभू रामचंद्र विराज होऊन या परतवाडा नगरीची आज प्रदक्षिणा घालत आहेत. रामचंद्र तुमच्या मस्तकावर आज आरूढ आहेत.
काय शब्द आहेत आणि प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा आपल्या दिग्गजाचं स्वप्न पूर्ण होत आहे। मेरे अहोभाग्य है कि मैं राम जी के चरणों में यहाँ खड़ा हूँ। मैं सभी को श्री रामचंद्र की प्राण प्रतिष्ठा निमित्त बहुत बहुत हार्दिक बधाई देता हूँ। और ये आज जो प्रभात फेरी का हमने आयोजन किया है, ये नारायण सेवा समिति से मुंबई से ये राम दरबार विराजमान हुए हैं आज मनीष भैया के घर पे, बंसल नगर निवासियों के घर पे। तो मैं इस प्रभात फेरी के उपलक्ष्य में ये बताना चाहता हूँ कि देशवासियों को और गांव वासियों को कि हमको राम जी का यह उत्सव मिलके धूमधाम से मनाना है और हम लोग मना ही रहे हैं। पूरे देश में खुशियां ही खुशियां बिखरी हुई है और सभी के चेहरे पे बहुत खुशियां छाई हुई है। राम जी के आने की जो प्रतीक्षा थी सबको, आज वह प्रतीक्षा 5000 वर्ष से जो प्रतीक्षा थी राम जी के मंदिर बनेगा, जो आज भारत वर्ष में पूर्ण हुई है। इसके लिए मैं सभी देशवासियों को बधाई देता हूँ और जय श्री राम। परतवाडा स्थित सदर बाजारातलं प्रभू श्रीरामाचं मंदिर आज एक वेगळ्याच पद्धतीनं सजलं आहे। या ठिकाणी पुष्पगुच्छ मोठ्या प्रमाणात लागले आहेत, तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणचा जो वेगळा आनंद आहे, एक भव्य स्वरूप आज प्रभू रामचंद्राच्या मंदिराला प्राप्त झालाय। एकीकडे अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेची स्थापना आणि त्यानिमित्त परतवाडा शहरात असणारे मंदिर आज एक अतिलौकिक स्वरूपात आहे। आमची 500 वर्षाची जे एक प्रतीक्षा होती ती आज संपली असून त्या निमित्तानं प्रभू रामचंद्राचं असणारे स्वरूप एक वेगळ्याच पद्धतीने या ठिकाणी सजवलं आहे। एक सुंदर स्वरूप प्रभू रामचंद्र, माता सीता, प्रभू लक्ष्मण याचं सुंदर स्वरूप या ठिकाणी सजलेलं असून त्याचा एक वेगळाच आनंद सध्या शहरात पाहायला भेटत आहे। प्रत्येक भाविक भक्त आज सकाळपासून दर्शनासाठी या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर सुंदर प्रभू रामचंद्राच्या मंदिराची रांगोळी श्रीराम आगमनानिमित्त काढली आहे आणि खरंच आज प्रत्येक हिंदू प्रेमी असणारे व्यक्ती आजच्या दिवसाची जी वाट पाहत होता त्याचं प्रत्येकाचं जीवन आज सुवर्णमय क्षण त्या जीवनात आलेला आहे। आजच्या या दिवसासाठी नगर भोजनाचं या ठिकाणी आयोजन केलंय। आयुष्यात कोण्याच दिवशी आजपर्यंत म्हणजे काही कर्फ्यू नाही आहे, काही कोणत्या प्रकारचं लॉकडाऊन नाही आहे, पण पहिल्यांदा आयुष्यात मी बी असं एक स्वतःला भाग्यशाली समजतो की सदर मार्केट जे आहे ना हे संपूर्ण बंद आहे। या ठिकाणी जवळपास 25 ते 30 हजार लोकांसाठी भोजनाची व्यवस्था केली असून त्याचा हा अतिभव्य स्टॉल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। म्हणजे शहरातला प्रत्येक जणाले आज प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं नगर भोजन भेटलं पाहिजे यासाठी सदर मार्केट संपूर्ण बंद ठेवून त्या ठिकाणी आजचा हा दिवस खास पद्धतीने साजरा केला जात आहे। भोजनाची एकूण तयारी आहे, लवकरच या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात होईल। एक प्रभू रामचंद्राच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण भोजन व्यवस्था होणार आहे। त्यानिमित्त आजचा हा एक अद्भुत क्षण तुम्ही सुद्धा तुमच्या फेमवर पाहताय। जवळपास 25 ते 30 हजार नगरवासियांसाठी या ठिकाणी भोजनाची खास व्यवस्था केली असून त्याचं सुंदर दृश्य तुमच्या टीव्ही फेमवर सध्या दिसत आहे। इतकं अतिभव्य आजपर्यंत शहरात कधीच ठेवलं गेलं नाही आहे। सारी सदर मार्केट हे तुम्ही जर दुकान पाहता, सध्या मी इकडच्या बाजूने अमरदीप शोरूमच्या बाजूने आहे, अमरदीप शोरूमही बंद आहे आणि एक वेगळा आनंद जवळपास म्हणजे प्रत्येक शहरातल्या माणसाच्या मुखात प्रभू रामचंद्राच्या नामाचा महाप्रसाद गेला पाहिजे यासाठी आजची संपूर्ण व्यवस्था आज या श्रीराम कांदा प्राणप्रतिष्ठा मंडळाच्या माध्यमातून आयोजित केली आहे। शहरातल्या प्रत्येक माणसाच्या मुखात आज प्रभू रामचंद्राच्या नावाचा महाप्रसाद पडावा यासाठी आमच्या माता भगिनी सकाळपासून मेहनत करत आहेत। अहोरात्र जवळपास 25 ते 30 हजार लोकांच्या वर या ठिकाणी प्रत्येकाला महाप्रसाद भेटत असून 4 वाजतापासून सध्या याचा हा स्वयंपाक करत आला। बाकी स्वयंपाकची तयारी जवळपास झाली आहे, पण सध्याचा पोळ्या जर म्हटल्या राजे लय लागतील ना, 30,000 लोक म्हणजे लय असतात ना, त्याचा हा पूर्ण आढावा पहा। इतकं असूनही प्रत्येकाचा जो चेहरा आहे तो आनंदी दिसत आहे, कारण आज आमच्या प्रभू रामचंद्राचं आगमन अयोध्या नगरीत होत आहे, त्याचा आनंद त्याच्या हाताच्या कृतीतून दिसत आहे। या साऱ्या भोजनाची व्यवस्था करणारे याच्या कॅटरिंगचं नावही श्रीरामच आहे। आमचे उगळे भाऊ नशिबान आहे म्हटलं तुम्ही आज प्रभू रामचंद्राच्या कार्यक्रमात तुमच्या हाताला काम भेटलं। आम्ही भाग्यशाली आहे की आम्हाला हे योगदान भेटलं याचं,
आणि आम्ही सर्व आमचे मित्रमंडळी समजा हे आमचे सर्व भाई भगिनो आमचे मित्रमंडळी सारखं आम्ही काम करत आहे सर्व. बरं किती जणांची व्यवस्था आहे? आमची जसं 40 ते 50 बाया रोटीसाठी आहेत आणि 70-80 150 पोरं काम लेबर आहे तिथं. आणि किती जणांच्या महाप्रसादाची व्यवस्था केली आहे आपण? हे आज केली आहे कम से कम 20 ते 25,000 लोकांची व्यवस्था आहे तिथं. मग जशी येतील तशी अजून बस चालू राहील सगळं. सर्वांना गरम एकदम जेवण आणि पद्धतशीर म्हणजे सर्व स्टॉल लागले आहेत. आपल्या हाताने घ्या जेवण करा पद्धतशीर सर्व स्टॉल तिथं अवेलेबल आहे सर्व. माझ्यासोबत या आयोजक समितीतले अजून एक सदस्य आहेत. एवढा मोठा सोहळा परतवाडा शहरात धार्मिक पहिल्यांदाच होत आहे. किती लोकांची व्यवस्था ठेवली आणि कशा प्रकारचं नियोजन तुम्ही या ठिकाणी केलं आहे? देखिए पहले तो मैं बोलूंगा भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी। ये जो आयोजन है ये श्री राम प्रभु का करवाया हुआ आयोजन है। आज हमें ऐसी उम्मीद है यहाँ पे 20 से 25,000 लोगों का महाप्रसाद होगा और मेरी सभी नगर वासियों से नम्र निवेदन है कि ज्यादा से ज्यादा की संख्या में आकर और यहाँ पर सनातनी धर्म प्रेमियों से नम्र निवेदन है कि ज्यादा से ज्यादा संख्या में आकर प्रसाद का आनंद लेवे और हम लोगों को सेवा का मौका देवे। धन्यवाद। प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या नगरीत होत आहे, पण त्याच्या आधी प्रत्येक या ठिकाणचा परतवाडा शहरातला माणूस आनंद घेत आहे। एक प्रत्येक जणाची एक वेगळीच म्हणजे आज पूर्ण शहरातला जो माहोल आहे की वेगळाच आहे। प्रत्येक ठिकाणी केशरी भगव्या पताका लागले असून प्रत्येकाच्या मुखात जय श्रीराम आहे। आमची 500 वर्षापेक्षा जास्त असणारी प्रतीक्षा आज अखेर पूर्ण होत असून अयोध्या नगरी प्रभू रामचंद्राचं स्वागत सोहळा करण्यासाठी त्यानिमित्त आमच्या ठिकाणी आज नगर भोजचं आयोजन केलं आहे। प्रत्येक परतवाडा शहरातल्या माणसाने या प्रभू रामचंद्राच्या नावाने महाप्रसाद या ठिकाणी आयोजन केलाय। त्या महाप्रसाद आयोजन करावं सकाळपासून पुण्या ठिकाणी प्रभात फेऱ्या काढल्या जातात, पुण्या ठिकाणी चहा वाटप चालू आहे, पुण्या ठिकाणी पान वाटप चालू आहे, पुण्या ठिकाणी फराळ वाटप चालू आहे। म्हणजे रामनामाची शक्ती किती भारी आहे भाऊ, तुम्ही हे पाहू शकता। आणि तो खास कार्यक्रम सगळं आपलं चॅनल गावरान 90 वर कळत नाही झाला।